त्या तालुक्यातले पोलीस अधिकारी माझ्याबरोबर सर व्याख्यानाला येणार होते. एक पोलीस अधिकारी एका मुलगीला आणि मुलग्याला घेऊन इकडे आले. 19-20 वर्षाची ती दिदी असेल, 23-24 वर्षाचा मुलगा असेल. मुलग्याकडे बघितल्या लक्षात आलं 5 रुपये देखील कमवायची अक्कल नाही या मुलाला. बापाच्या जीवावरती मोठं झालेलं हे पोरग आहे. डोक्याचे केस कुठेतरी तांबडे केलेले, जीन पॅन्ट टी शर्ट. त्या दिदीनं काळी ओढणी बांधलेली होती. पोलीस अधिकाऱ्याने त्या दिदीला माझ्या समोर प्रश्न विचारला, दिदी काय अडचण आहे? ते म्हणाले की सर 15 दिवसापूर्वी आम्ही घर सोडलंय, आमच्या आई वडिलांना बोलवून घ्या. साहेब म्हणाले बाळा तुझ्या घरी फोन लावलाय, 40-45 किलोमीटर अंतरावरती तुझं गाव आहे, वडील घरात नाही आहेत, आईला येता येणं शक्य नाहीये. एक काम करा, आजचा दिवस तुम्ही थांबा, उद्या सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवून घेऊयात. सगळी सोय करण्याचा प्रयत्न केलाय, तुला गाडी देतोय, पोलीस स्टेशनला तिकडे राहण्याची सोय करतोय, तरी तुला ते होत नाही. आणि संरक्षणाचं म्हणतेस, भीती वाटते तर घर का सोडलं? मुलगी काही बोलली नाही. सर साहेब म्हणाले सांग, चल कुणापासून भीती वाटते सांग, नंबर दे त्यांचा, मी त्यांना सांगतो की तू माझ्या ताब्यात आहेस म्हणून. माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये 19-20 वर्षाची मुलगी असं म्हणाली, माझ्या आई वडिलांच्या पासून धोका आहे. साहेब काही बोलले नाहीत. मनामध्ये काय आलं माहित आहे? तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली असेल ती जन्माला आली त्यावेळेस. हवं नको ते सगळं काही बघितलं असेल. रात्रभर बाप जाकला असेल त्या मुलीचा. कधीतरी कुटुंबातल्या प्रमुखांनी, मोठ्या माणसांनी ही जाणीव करून द्यावी की आपण काय केलेलं असतं एखाद्यासाठी. ती जन्माला आली त्यावेळेस बापानं काय केलं असेल, मोठं करताना काय केलं असेल. कधी सण असेल, त्या बापाच्या खिशात पैसे नसतील तर वाटेल ते बाप बाहेर करतो, उसनवारी करतो, कुणालाही भेटतो. कुणी खायला एखादा चांगला पदार्थ दिला ना, पहिल्यांदा डोळ्यासमोर कोण येतं तर मुलगी किंवा आपला मुलगा डोळ्यासमोर येतो. 20 वर्षाची मुलगी पोलीस स्टेशनमध्ये सांगत होती, माझ्या वडिलांच्या पासून धोका आहे. माझ्या समोर साहेबांनी त्या मुलगीच्या वडिलांना फोन लावला. साहेब 350 किलोमीटर अंतरावरती बाप रात्रपाळीला काम करत होता. वडील असं म्हणाला, साहेब माझ्या मुलगीला माझ्यामुळे धोका वाटतो ना, व्हिडिओ कॉल करा आणि तिच्या समोर ठेवा, तिला कळू दे तिचा बाप तिच्यासाठी काय करतोय ते. मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. मुलांनी छेड काढली म्हणून मुलींच्याकडल्या मंडळींनी वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये मुस्काडात मारलेत आणि वडील शांत डोळ्यानं फक्त टिपे गाळत उभा राहिलाय. गरज काय या व्यवस्थेची? त्याचं कारण हे आहे असं की जर आम्ही हे रुजवू शकलो नाही तर कदाचित हे आता चांगल्या लोकांच्या देखील वाट्याला हा त्रास येतोय, हा संघर्ष चांगल्या लोकांच्या देखील वाट्याला येतोय.